नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो या नवीन धमाकेदार आणि ऐतिहासिक ब्लॉगवर। तर आज आपण जाणार आहोत एक अभेद्य जलदुर्ग, शिवरायांची लंका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गला। तर चला आता आपण जाऊया। शिवछत्रपती कोकणातील आदिलशाही मुलूक काबीज करत मालवण येथे नोव्हेंबर 1664 मध्ये दाखल झाले। किनाऱ्यावरून महाराज सिंधू सागराचे निरीक्षण करीत असता त्यांची नजर समुद्रातील कोरटे बेटावर गेली। त्यांनी स्वतः बेट पाहिला आणि बोलले, 84 बंदरी, एसी जागा दुसरी जागा नाही। हे जाणून त्यांनी आदेश दिला, इथे बंदरी नतून जंजिरा वसवावा। मोर्याचा धोंडा येथे पूजा केल्यावर जलदुर्ग सिंधुदुर्गाची उभारणीस 23 नोव्हेंबर 1664 रोजी सुरुवात झाली। सिंधुदुर्गात जाण्यासाठी मालवणावरून होडी आहे आणि त्याचे चार्जेस प्रति व्यक्ती 100 रुपये आहेत। हा आहे या गडाचा गोमुखी दरवाजा म्हणजेच महादरवाजा आणि हा महादरवाजा बुरुजाच्या मागे लपलेला आहे, सुरक्षित आहे, हुबेहूब किल्ले धारूरच्या महादरवाज्यासारखा। आणि याचा सर्वात मोठा फायदा आहे की शत्रू सरळ महादरवाज्यावर हमला नाही करू शकत। महादरवाजा समोरच हनुमानाचे मंदिर व दिवटे आहेत। दरवाजामधून थोडे पुढे आली की आपल्याला गाईडसाठी दुकानांची लाईन दिसते। हे गाईड्स आपल्याकडून 500 रुपये घेऊन किल्ल्याचा इतिहास सांगतात व इम्पॉर्टंट पॉइंट्स फिरवतात। सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आपल्याला तिकीट काढावे लागतात आणि त्याचे फेअर पर पर्सन 5 रुपये आहे। तिकीट काउंटर पासून थोडे पुढे आले तर आपल्याला दिसते हे शिवराजेश्वर मंदिर। शिवरायांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी हे मंदिर बांधले आहे। या मंदिरात महाराजांची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे। 1695 साली हे मंदिर बांधले आहे। शिवराजेश्वर मंदिराच्या बाजूलाच सिंधुदुर्गाचे इतिहास सांगणारा एक म्युझियम आहे। मंदिराच्या बाजूलाच या जलदुर्गाचा नगारखाना आहे। शिवराजेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूलाच महादेवाचे मंदिर आहे। मंदिरामध्ये शिवलिंग आहे आणि त्याच्या समोरच एक रहस्यमयी गुफा आहे। सिंधुदुर्गला एक राहण्यासारखे ठिकाण बनवते ते येथील गोड पाण्याच्या विहिरी, जे आहेत साखर बाव, दही बाव व दूध बाव। आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले आहे। हे बरे जाणणे, अवघे काम चकोट करणे
महाराजांचे हे म्हणणे. 3000 मजूर, 500 पाठरवण व 200 लोहार 3 वर्ष एकसारखे खपत होते. सुरत लुटून मिळवलेली अदमासे 1 कोटी होन खर्चून हा सिंधुदुर्ग आकाराला आला. या जलदुर्गाच्या बांधकामास 3 वर्ष लागली व छत्रपती हा किल्ला पहाव्यास 29 मार्च 1667 रोजी आले. हे आहे या जलदुर्गावरील भगवती मंदिर. महाराजांच्या काळी समुद्रावर इंग्रज, पोर्तुगीज व जंजिराच्या सिद्धीचा दबदबा असायचा. पण या सगळ्या अडचणींना पार करून महाराजांनी सिंधुदुर्ग येथे आपल्या आरमाराची स्थापना केली. महाराजांना स्वराज्याची हद्द व दबदबा वाढवण्यासाठी आरमाराची खूप जरूरत होती. म्हणून त्यांनी 1664 मध्ये हिरोजी इंदुरकरांना हे जलदुर्ग बांधण्यास सांगितले. सिंधुदुर्ग 4 किलोमीटर परिघात पसरलेला असून तटबंदीची उंची 30 ते 35 फूट आहे व रुंदी 10 ते 12 फूट आहे. या चिरबंदी तटाच्या घेरात 42 बुरुज आहेत व तटावर जाण्यासाठी 45 जिने आहेत. तटामधील वरच्या घुमटीत शिवछत्रपतींचे उजव्या हाताचा ठसा व खालच्या घुमटीत त्यांच्या डाव्या पायाचा ठसा आहे. या जलदुर्गावर शिवराजेश्वर मंदिर, महापुरुषाचे मंदिर, साखर, दही व दूधभाव हे विहिरी, भगवती मंदिर, निशाणी बुरुज व अनेक तलाव ही प्रमुख आकर्षण आहे. शिवराय आग्र्यामध्ये नजर कैदीत असताना देखील या किल्ल्याचे काम हिरोजी इंदुरकरांनी थांबवले नाही. हा जलदुर्ग व्हावा हे महाराजांचे स्वप्न आहे. जे त्यांचे स्वप्न तेच स्वराज्याचे स्वप्न व ते पूर्ण व्हायलाच पाहिजे. एकशे 7 वर्षांपूर्वी बांधलेली ही तटबंदी अजूनही ताट उभी राहून सतत येणाऱ्या या लाटांना प्रत्युत्तर देत आहे. या किल्ल्याच्या निगराणीसाठी या जलदुर्गाच्या आसपास पद्मदुर्ग, राजकोट व सर्जेकोट ही किल्ले बांधली गेली व मालवण बंदरच्या रक्षणासाठी ही शिवलंका बनवली गेली. तर मित्रांनो, ही होती या शिवलंका सिंधुदुर्गाची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला भेटूयात आता अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय बाय.